पुनीतला चिकन खायला खूप आवडायचं, पण त्याची बायको मंजू शाकाहारी होती. लग्नाआधी मंजूने पुनीतला सांगितलं होतं, हे बघ, मी पूर्ण शाकाहारी आहे, मी मांस मच्छी नाही खात. अगं काही हरकत नाही, माझ्यासाठी तर बनवशील ना. मी कधी बनवलं नाहीये, पण मी प्रयत्न करीन. पण लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी पुनीतच्या आईचं निधन होतं. आईमुळे मी या पुनीतला सांभाळत होतो, पण आता वेळ झालीये याला घरातून बाहेर काढायची. बरोबर बोललात. काम तर काही करत नाही, फालतू पैसे खर्च करायला पाहिजेत. पुनीत आणि त्याचा मोठा भाऊ रोहित एकत्र एक हॉटेल चालवायचे. पुनीतला हिशोब जमा खर्च नीट येत नव्हतं. रोहित पुनीतकडून सगळं काम करून घ्यायचा आणि स्वतः मात्र अगदी छोटं मोठं काम करायचा. त्याला पुनीतला या धंद्यातून बाजूला करायचं होतं, पण आईमुळे तो गप्प बसला होता. पण आता आई नव्हती. पुनीत, चल तुझं सामान घे आणि निघून जा इथून. निघून जाऊ? पण कुठे जाऊ दादा? अरे मला काय माहित, पाहिजे तिथे निघून जा, पण या घरात तुला आणि तुझ्या बायकोला जागा मिळणार नाही, समजलं? मंजूने रडत रडत आपल्या मोठ्या जावेचे पाय धरले. दया करावं ताई, माझं नुकतंच लग्न झालंय, आम्ही आता कुठे जाणार? या बुद्धू मुलाशी लग्नच कशाला केलंस? याच्या डोक्यात बटाटे भरलेत, बटाटे. काही काम धंदा येत नाही याला. दर महिन्याला आम्हालाच याला पोसावं लागतंय, पण आता नाही, निघून जा इथून. रोहित आणि शीतलने मिळून पुनीतला घराबाहेर काढलं. मंजूने केवळ आपल्या साड्या घेतल्या आणि पुनीतने केवळ एक हंडी आणि एक चमचा घेतला. ताई, या एका हंडीत आणि चमच्याने मी जेवण कसं बनवणार? अजून काहीतरी द्या ना बरोबर. अगं जा जा, एवढं काय करशील एवढी भांडी घेऊन जायला? तसंही तुला भातच खायचाय, तो या हंडीत बनेल. एका हंडीत काय काय बनवलं जाऊ शकतं हे जर शीतलला माहीत असतं तर तिने ती हंडी सुद्धा दिली नसती. जे काही मिळालं ते घेऊन पुनीत आणि मंजू नवीन घराच्या शोधात निघाले. मंजू, माफ कर मला, माझ्यामुळे लग्नानंतरच तुला लगेच हे सगळं सहन करावं लागतंय. तुला काय माहित होतं की तुझे दादा आणि वहिनी तुझ्याशी असं वागणार आहेत? तसाही मी लहानपणापासून अडाणीच आहे. मी अभ्यासात जास्त काही हुशार नव्हतो. दादा नेहमी मला ओरडायचा. केवळ आई माझ्यावर प्रेम करायची. आईमुळे सगळं ठीक चाललं होतं. काही हरकत नाही, आता मी आली आहे ना, आता सगळं नीट होईल. कसं ठीक होईल मंजू? ना माझ्याकडे पैसा आहे ना घर, कुठे राहणार? का? फुटपाथवर खूप लोक राहतात, आपण पण राहू. आणि पैसा कुठून येईल? आता आपण भीक मागूया, नंतर बघता येईल. मंजूने रस्त्यावरच काठी आणि आपल्या साडीने एक तंबू बनवला आणि त्यातच दोघं राहू लागले. दुसऱ्या दिवशी पती पत्नी भीक मागू लागले. भगवान के नाम पे कुछ दे दो, भगवान तुम्हारा भला करेगा. आम्ही खूप गरीब आहोत साहेब, पैसे द्या आम्हाला साहेब. पण या तरुण पती पत्नीला बघून लोक म्हणू लागले, हे बघा बघा, यांना केवळ फुकट खायला पाहिजे. हात पाय सगळे ठीकठाक आहेत. काय रे, काही काम का नाही करत तू? हा, आम्हाला काम कोण देणार साहेब, तुम्ही द्याल? नाही, माझ्याकडे काम नाहीये, पण काम तर कुठेही मिळेल. बोलायला तर कोणीही बोलू शकेल, पण खरी वेळ आली की सगळे मागे सरतात. तो माणूसही तिथून निघून गेला. पण मंजू आणि पुनीतला आपलं पोट भरायचं होतं. तिथेच 15 वर्षांचा बंटी नावाचा मुलगा भीक मागत होता. तो पुनीत आणि मंजूला भेटतो. बंटी कधी पाव तर कधी पोळी आणून पुनीत आणि मंजूला देत होता. भाई, असं तर कोणी भीक देणार नाहीये, त्याच्यासाठी ऍक्टिंग करावी लागते, ऍक्टिंग. अच्छा, ती कशी? कधी लंगडा होण्याची ऍक्टिंग कर तर कधी आंधळा होण्याची. मी तर असंच करतो. पुनीतला ही आयडिया आवडली. दुसऱ्या दिवशी पुनीत बंटी बरोबर आंधळा होऊन भीक मागायला गेला आणि आज त्याला 400 रुपये मिळाले होते. मंजू खुश झाली. अरे बंटी, तुला तर चांगलंच डोकं आहे, तुझ्यामुळे आज आम्हाला एवढे पैसे मिळाले. बोल, तुला काय खायचंय? मी खूप दिवसापासून चिकन नाही खाल्लं. हो, मी पण खूप दिवसापासून चिकन नाही खाल्लं. मी चिकन घेऊन येतो. पण कढई नाहीये. ठीक आहे, घेऊन ये, मी काहीतरी जुगाड करते. पुनीत 1 किलो चिकन घेऊन आला आणि मंजू लाकडी चुलीवर ती हंडी ठेवते आणि त्याच्यात चिकन घालते. हंडीमध्ये चिकन कसं बनेल? माहित नाही, प्रयत्न करते, दुसरं तर काही नाहीये ना. मंजूने त्यातच तेल, मीठ, मसाला घातला आणि झाकण ठेवून चुलीवर ते शिजवायला ठेवलं. काही वेळानंतर मंजूने हंडीवरचं झाकण काढलं आणि त्याच्यातून इतका छान वास आला की मंजूच्या तोंडालाही पाणी सुटलं. अरे वा, आयुष्यात मी आज पहिल्यांदा चिकन बनवलंय आणि वास तर खूप छान येतोय. आज खाऊन पण बघ मंजू, तसंही आज खायला काही नाहीये. मंजूने लगेच भात केला आणि तिघांनी मिळून चिकन आणि भात खाल्ला. अरे वा, टेस्ट तर खूपच छान आहे. हो म्हणजे ताई, तू काय मस्त चिकन बनवलंयस. असं चिकन मी कधीच नाही खाल्लं.
हो मी पण. हंडीमध्ये एवढं चांगलं चिकन बनतं हे मला माहीतच नव्हतं. 1 किलो चिकन तिघं मिळून संपवतात. मंजूताई, तू एवढं चांगलं हंडी चिकन बनवलंयस, मग विकत का नाहीस? अरे हो, हे तर तू बरोबर बोललास. लोक एकाच प्रकारचं चिकन खाऊन बोर झालेत. लोकांना हे हंडी चिकन खूप आवडेल, पण त्यासाठी पण पैसे लागतील ना. मोठी हंडी पाहिजे, चुलीसाठी लाकडं पाहिजेत, भांडी पाहिजेत. कमीत कमी 10,000 रुपये लागतील. कुठून येणार एवढा पैसा? मी देईन ना. भीक मागून मागून बिझनेससाठी मी थोडे पैसे साठवले होते. याच बिझनेसमध्ये लावतो पैसे. तुम्ही मला पार्टनर बनवा. दुसऱ्या दिवसापासूनच मंजूने हांडी चिकन बनवायला सुरुवात केली. हांडी चिकनच्या वासानेच लोक तिथे येऊ लागले. मंजू फुटपाथवर बसून हांडी चिकन बनवू लागली. बंटी आणि पुनीत लोकांना सर्व करत होते. अशा प्रकारे ते दुकान फुटपाथ हांडी चिकन म्हणून प्रसिद्ध झालं. ज्या माणसाने पुनीत आणि मंजूला काम करण्याचा सल्ला दिला होता तो एक दिवस खायला आला आणि हांडी चिकन खाऊन त्यांनी खूप कौतुक केलं. अरे वा, तुम्ही लोकांनी तर कमालच केली भाई. वा, खूपच स्वादिष्ट चिकन बनवलं होतं तुम्ही. वा. पुढच्या 1 वर्षात त्यांनी चिकनचं एक दुकान टाकलं. बंटी त्या दोघांबरोबरच राहत होता. तिकडे रोहितच्या हॉटेलमध्ये धंदा डबघाईला आला होता, कारण पुनीतच सगळं काम बघायचा. सगळ्या कस्टमर बरोबर प्रेमाने वागून पुनीत त्यांना खुश ठेवायचा. पण रोहितला हे जमत नव्हतं आणि त्याचं हॉटेल बंद झालं. आणि 1 वर्षानंतर पुनीतने ते हॉटेलही खरेदी केलं. आणि अशा प्रकारे हांडी चिकन विकून पुनीत, मंजू आणि बंटी श्रीमंत झाले आणि आनंदाने आपलं आयुष्य जगू लागले. करोडपती शेठ जानकीदासच्या घरी एका मुलाने जन्म घेतला. गुरुजींनी त्याची जन्मपत्रिका बनवली. शेठजी, मी उद्या तुम्हाला भेटायला येतो. या गुरुजी, तुम्ही माझा मुलगा केशवच्या पत्रिकेबद्दल सांगणार होतात ना? जानकीदास शेठ, मी पत्रिका नीट व्यवस्थित बघितलीये. हा मोठा होऊन खूप हुशार आणि कर्तबगार मुलगा होईल. पण काय झालं गुरुजी? तुम्ही थांबलात का मध्येच? केशवच्या लग्नात एक अडचण येईल. तुमच्या मुलाचं लग्न एका गरीब मुलीशी होईल. हे तुम्ही काय बोलताय गुरुजी? गुरुजी, आमची करोडोंची संपत्ती आहे. ज्याचा मालक होईल माझा केशव. मग तो कुठल्या गरीब मुलीशी कसं काय लग्न करेल? शेठजी, हा सगळा नशिबाचा खेळ आहे. हे ना तुम्ही बदलू शकता ना मी. अच्छा, नमस्कार. मी येतो आता. नशीब बदलता पण तर येऊ शकतं. मी माझ्या मुलाला शिकायला परदेशात पाठवीन. ना तो इथं राहील, नाही त्याचे इथे मित्र होतील, नाही कुठली शाळा कॉलेजातली मुलगी त्याच्या आयुष्यात येईल आणि नाही याला प्रेम बीम होईल. जानकीदास शेठ आपल्या मुलाचं नशीब बदलायचा प्रयत्न करत होता. म्हणून तो त्याला शिकण्यासाठी परदेशात पाठवतो. बराच काळ लोटतो आणि केशव चांगलं शिक्षण घेऊन मोठा इंजिनियर बनतो. तो आपल्या देशात परत येतो. अहो, आज आपला केशव परत येतोय. त्याच्या आवडीचे दम आलू आणि भेंडीची भाजी केलीये. जरा चव घेऊन बघा ना, मीठ बरोबर आहे का? आई, तुझ्या इतकं चवदार जेवण कोणीच बनवू शकणार नाही. मीठ तिखट कधीच कमी जास्त होत नाही. मला आजही आठवतंय. अरे केशव, तू आलास? पण तुझी फ्लाईट तर संध्याकाळी 6 वाजता येणार होती. मी फ्लाईटची खरी वेळ तुम्हाला सांगितलीच नव्हती. सांगितली असती तर सरप्राईज कसं देता आलं असतं ना. चला, बरं झालं तू आजच आलास. उद्या आमच्या व्यापारी मंडळाचं एक मोठं व्यापारी संमेलन आहे. त्यात शहरातले सगळे मोठे मोठे व्यापारी येणार आहेत. तुझीही भेट होईल सगळ्यांशी. दुसऱ्या दिवशी केशव आपल्या वडिलांबरोबर व्यापार मंडळाच्या संमेलनाला जातो. तिथे एका अनाथाश्रमातल्या काही मुलींच्या डान्स कार्यक्रमाचंही आयोजन केलेलं असतं. ही मुलगी किती छान डान्स करतेय आणि खूप सुंदरही दिसतीये. जोरदार टाळ्या स्वाती आणि तिच्या सहकलाकारांसाठी. अच्छा, स्वाती नाव आहे तर हिचं. केशवला स्वाती आवडते. तो तिला भेटायला अनाथाश्रमात जातो. स्वाती त्यावेळी आश्रमातल्या मुलांना डान्स शिकवत होती. त्या दिवशी मी तुम्हाला कार्यक्रमात पाहिलं होतं. तुम्ही खूप छान डान्स करता. धन्यवाद. मला लहानपणापासूनच डान्सची आवड आहे. तुम्ही चहा कॉफी काही घेणार? तुम्ही चहा खूपच छान केलाय. असाच केशव या ना त्या कारणाने रोजच अनाथाश्रमात येऊ लागला. हळूहळू केशव आणि स्वातीमध्ये जवळीक निर्माण होते. एक दिवस, स्वाती, मला माहितीये माझे वडील आपलं लग्न कधीच होऊ देणार नाही. त्यामुळे आपण आजच मंदिरात लग्न करूयात, म्हणजे आपल्याला कोणी अडवणार नाही. केशव आणि स्वाती मंदिरात लग्न करतात. लग्नानंतर केशव स्वातीला घरी घेऊन जातो. केशव आणि स्वातीला असं लग्नाच्या पोशाखात बघून जानकीदास आणि सुमित्रा आश्चर्यचकित होतात. केशव, हे सगळं काय आहे? तू हा लग्नाचा ड्रेस का घातलायस
आणि ही मुलगी कोण आहे? बाबा, ही तीच मुलगी आहे, स्वाती. तुम्हाला आठवतंय त्या दिवशी तुम्ही त्या संमेलनात मला घेऊन गेला होता. स्वातीने तिथे डान्स केला होता. मला तेव्हाच ती आवडली होती. मला माहित होतं की तुम्ही आमच्या दोघांच्या लग्नासाठी कधीच तयार झाला नसतात, म्हणून आम्ही दोघांनी मंदिरात लग्न केलं आहे. तू एका अनाथ आणि गरीब मुलीशी लग्न केलंस? तुला लाज नाही वाटली? आपल्या खानदानाचं नाक कापलंस? एवढ्या करोडपती घरातला असून तू या गरीब मुलीशी लग्न केलंस? मी तुला माझी काहीच संपत्ती देणार नाही. आजपासून तू माझा मुलगा नाही, चालता हो इथून, आणि यापुढे तुझं तोंडही दाखवू नकोस मला. अहो, केशव आपला एकुलता एक मुलगा आहे, त्याला असं घरातून हाकलून देऊ नका. केशव, थांब बाळा, असं आपल्या आईला सोडून जाऊ नकोस बाळा. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकणार बाळा. आई, मला थांबवू नकोस. स्वातीला जर बाबा या घरात स्वीकारणार नसतील तर मलाही इथे थांबायचं नाही. मी स्वातीशी लग्न केलंय. मी तिची साथ आयुष्यभर देईन. केशव स्वातीला घेऊन घरातून निघून जातो. त्याची आई खूप रडत असते आणि जानकीदास शेठ रागाने आपल्या खोलीत निघून जातात. केशव आणि स्वाती रस्त्यावर इकडे तिकडे फिरत राहतात. केशव, आज तुमच्या या परिस्थितीला मी कारणीभूत आहे, मला माफ करा. तू का माफी मागतीयस स्वाती? तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय माझा होता. मी नेहमी तुझी साथ देईन. केशवकडे थोडेफार पैसे होते, ज्यातून तो एक छोटीशी खोली भाड्याने घेतो आणि तो लगेच नोकरी शोधायला लागतो. केशवला एका कंपनीत नोकरी मिळते. तो खुश होऊन घरी येतच होता, एक टेम्पो त्याला धडक देऊन पुढे निघून जातो. डॉक्टर, आता केशव कसा आहे? त्यांना खूप रक्तस्राव झालाय. आम्हाला लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल. तुम्ही 50 लाखांची व्यवस्था करा. आमच्याकडे वेळ खूपच कमी आहे. 50 लाख रुपये? अरे देवा, मी एवढे पैसे कुठून आणू? स्वाती पळत पळत शेठ जानकीदास आणि सुमित्राबाईंकडे येते. काय झालं स्वाती? तू रडतीयस का? आणि केशव कुठे? आई, केशवचा ऍक्सिडेंट झालाय. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या जीवाला धोका आहे. जर 50 लाख रुपयांची व्यवस्था झाली नाही तर त्यांचं ऑपरेशन होणार नाही. बाबा, प्लीज केशवला वाचवा, प्लीज. रडणं बंद कर आधी. 50 लाख रुपये मी माझ्या मुलासाठी नक्कीच देईन. शेवटी तो माझा एकुलता एक मुलगा आहे. मी त्याचा जीव नक्कीच वाचवेन. थांब, मी पैसे घेऊन येतो. हे घे पैसे. पण हे पैसे देण्याबाबत माझी एक अट आहे. अहो, तिकडे आपला मुलगा जीवन मरणाशी झुंज देतोय आणि तुम्ही इथे अटी सांगत बसलायत. सुनबाईला लवकर पैसे द्या. एवढ्या सहजासहजी कसे देऊ? आधी हिला माझी अट मान्य करावीच लागेल. हे पैसे मी तिला तेव्हाच देईन जेव्हा ती हे मान्य करेल की केशवशी यापुढे ती कुठलाही संबंध ठेवणार नाही. ती त्याला कायमची सोडून जाईल. अहो, काय बोलताय तुम्ही? ही आपली सून आहे. ही केशवला कशी सोडू शकते? तो नवरा आहे तिचा. बाबा, मला तुमची अट मान्य आहे. केशव शुद्धीवर आल्यावर मी इथून निघून जाईन. केशवचं ऑपरेशन होतं आणि तो शुद्धीवर येतो. बाळा, तू शुद्धीवर आलास. देवाचे लाख लाख आभार आहेत. ती तुला सोडून गेलीये आणि तुझ्यासाठी ही चिठ्ठी ठेवून गेलीये. केशव, माझ्याकडे तुझ्या उपचारासाठी पैसे नाहीये. तुझ्यासारख्या कंगाल माणसाबरोबर लग्न करून मी अडकले गेले होते. त्यामुळे यापुढे मला हे आपलं नवरा बायकोचं नातं मान्य नाही. मी तुला सोडून जातीये. वाचलीस का चिठ्ठी? ही अनाथ गरीब लोक अशीच असतात. तिला वाटलं असेल तुझ्यासारख्या श्रीमंत मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून करोडोंची संपत्ती मिळेल, पण असं काहीच झालं नाही. ती तुझी गरिबी बघून 2 दिवसातच पळून गेली. माझा विश्वास बसत नाहीये. स्वाती माझ्याशी असं कधीच वागू शकत नाही. तिचं खूप प्रेम आहे माझ्यावर. स्वाती, तू कुठे गेलीयस? तू मला सोडून का गेलीयस? सुमित्रालाही जानकीदास शेठने धमकी दिली होती की जर हे सत्य तिने आपल्या मुलाला सांगितलं तर तिला हे घर सोडून जावं लागेल आणि त्यांच्यातलं नातंही संपवावं लागेल. केशव उदास राहू लागला. त्याचं कशातच मन लागत नव्हतं. तो सारखी स्वातीची आठवण काढत होता. एक दिवस, सुमित्रा, माझं मुलीकडच्यांशी बोलणं झालंय. केशवसाठी शेठ रोशनलाल यांची मुलगी एकदम योग्य राहील. केशव अजून या धक्क्यातून पूर्ण बाहेरही आला नाहीये आणि तुम्ही त्याच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करताय. आई, मी जरा माझं एक काम करून येतोस थोड्या वेळात जाऊन. केशव बेटा, तू ओळखलेस का मला? आणि परदेशातून कधी आलास तू? आता तर तू बाबा होणारेस. मला तर हे ऐकून खूप आनंद झाला. म्हणजे स्वाती अनाथाश्रमात आहे? हो, तिनेच तर सांगितलं की तू बिझनेसच्या कामासाठी विदेशात गेलायस, म्हणून ती काही दिवस मुलांबरोबर आश्रमातच राहील. तिथे गेल्यावर त्याला स्वातीकडून घडलेला सगळा प्रकार कळतो. ते ऐकून तो खूप दुःखी होतो. स्वाती, तू माझ्यासाठी स्वतःचा जीव दुःखात टाकलास. मी बाबांना कधीही माफ करणार नाही. तू आता लगेच माझ्याबरोबर घरी चल. केशव स्वातीला घेऊन घरी येतो. वा बाबा, तुम्ही तर माझ्या जीवनाचा सौदा केला आणि तोही माझ्या बायको बरोबर. आज तुम्हाला माझे वडील म्हणून घेण्याचीही लाज वाटतेय मला. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगायला आलो होतो की यापुढे तुमचा आणि माझा काहीही संबंध नसेल. मी स्वातीला घेऊन कायमचा या घरातून निघून जातोय. माझ्या होणाऱ्या बाळाला मला एक आनंदी आयुष्य द्यायचंय. तुम्ही जर आजही काही बोलला
नाही तर मीही तुम्हाला आता सोडून जाईन. मीही माझ्या मुलाकडे राहीन. तुम्ही राहा तुमच्या या ऐशो आरामातल्या इस्टेटी बरोबर एकटे. चल बाळा केशव, तुझ्या वडिलांचं काळीज दगडाचं आहे. त्यांना आपल्या कुटुंबापेक्षा पैसा आणि इस्टेट जास्त प्रिय आहे. सुमित्रा केशव आणि स्वाती बरोबर घर सोडून जायला निघते. तेव्हाच जानकीदासच्या डोळ्यातही पाणी येतं. थांब सुमित्रा, जर केशव आणि तूच इथे नसशील तर मी एकटा इथे राहून काय करू? मला सोडून जाऊ नकोस. जे काही झालं त्याचा मला पश्चाताप होतोय. सुनबाई, मला माफ कर. बाबा, तुम्ही माफी मागू नका. मला तुमच्या कुठल्याच गोष्टीचं वाईट वाटलं नाही. शेठ जानकीदासला आपल्या या कृत्याचा पश्चाताप होतो. केशव आणि स्वाती शेठ जानकीदास आणि सुमित्राच्या पाया पडतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.